नमस्कार मंडळी. तर आज आपण केली आहे स्टफ्ड भेंडी, भरलेली भेंडी पण म्हणू शकता आपण ह्याला. ह्याच्यासाठी आपण घेतली आहे कोवळी कोवळी भेंडी. ही आम्ही मध्ये सोलापूरला गेलो होतो तेव्हा थोड्या भाज्या सोलापूरवरून आणलेल्या. तर आज ही भेंडी करायला घेतलेली. त्याला चांगली धुवून घेतली आणि पुसून घेतली. त्याच्यानंतर अशी मधून त्याला चिरा पाडून घेतल्या, ज्याच्याने आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट स्टफ करता येईल. चिरा पाडून घेतल्यानंतर भांडं घेतलं, त्याच्यामध्ये घेतलं शेंगदाण्याचं कूट आणि लसूण आणि कोथिंबीर. हे चांगलं फिरवून वाटण करून घेतलं. वाटण बारीक करायला हवं आणि हे वाटण झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकलं चवीनुसार मीठ. मीठ जरा बेतानेच टाका, खारट झाली तर भेंडी खाऊ वाटणार नाही. असं मीठ चांगलं हाताने मग मिक्स करून घेतलं याच्यामध्ये वाटणामध्ये. आता हे सारण आपण भेंडीमध्ये स्टफ करून घेऊया. इकडे 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तर आपण ह्याला हिरव्या मिरचीची फोडणी देणार आहोत. हिरव्या मिरच्याला पण चिरा पाडून घेतल्या. तर भेंडी मी एक एक करून स्टफ करून घेते. अशी भेंडी केली तर ती चिकटही होणार नाही आणि तुम्हाला खायलाही आवडेल. आमच्या घरी आम्ही अशी भेंडी बनवतो. तुमच्या घरी तुम्ही कशी बनवता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता कढई घेतली आहे. कढईमधले टाकलं तेल. तेलामध्ये टाकलं हिरवी मिरची. ही मिरची एवढी काही तिखट नव्हती. तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर हिरव्या मिरच्या टाका. ही पोपटी मिरची होती. आता याच्यामध्ये भेंडी आपली चांगली परतून घेऊ. अशी तेलावरची भेंडी केली की तुम्हाला भेंडी नक्कीच आवडेल. या भेंड्या कवळ्या असल्यामुळे त्या खायला गोड लागतात. तेलावर आपल्या भेंडी चांगली शिजत आहे. थोड्या वेळ त्याला बारीक गॅसवर ठेवूया आणि त्याच्यामध्ये मग वरून आपण शेंगदाण्याचं जे काही वाटण केलेलं होतं ते पसरवून घेऊया, जेणेकरून सारण आपलं करपणार.